मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर सोमवारी महत्त्वाची बैठक होणार आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मुंबईतल्या प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत। प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे। मुंबईतील प्रदूषणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठी वाढ झाली आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, ऋषाली, मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वायू प्रदूषणात जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ होते। त्यामुळे या सगळ्या संदर्भातचा गांभीर्याने विचार जो आहे तो मुंबई महानगरपालिकेपासून राज्याच्या पर्यावरण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी घेतलेला आहे। आणि सोमवारी पंकजा मुंडे यांनी सर्वच मुंबईमधल्या यंत्रणांची बैठक जी आहे ती बोलावलेली आहे। खरं तर मुंबईमधल्या या सगळ्या वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईच्या नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होताना पाहायला मिळतोय। सातत्याने वाढती बांधकामं, अनधिकृत बांधकामं आणि रस्ते खोदकाम या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईमधल्या हवेच्या प्रदूषणामध्ये सातत्याने वाढ होते। धुलीकण जे आहेत ते हवेमध्ये मिसळल्यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे त्रास जे आहेत ते दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या संदर्भात आता पालिका यंत्रणा असेल, राज्याची पर्यावरण यंत्रणा जी असेल ती आता ऍक्शन मोडवरती आलेली आहे। स्वतः पर्यावरण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी पदभार स्वीकारताच मुंबईच्या प्रदूषणावरती सोमवारी जी आहे ती मंत्रालयात बैठक बोलावली आहे। त्यामुळे या संपूर्ण बैठकीमध्ये काय ऍक्शन प्लॅन मुंबईच्या वायू प्रदूषणावरती होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गगरानी यांनी देखील मुंबईच्या वायू प्रदूषणावरती कडक पावलं जी आहेत ती उचलताना पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये जी सध्या बांधकामं सुरू आहेत त्या बांधकामांवरती निर्बंध जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि त्याचसोबतच मुंबईमधली अनेक विकास कामांवरती निर्बंध जे आहेत ते लावण्यात आले। त्यामुळे जे धुळीकण जे आहेत या संपूर्ण विकास कामांच्या दरम्यान खोदकामांमुळे जी धूळ निर्माण होते ती धूळ हवेमध्ये मिसळू नये याकरता अनेक उपाययोजना मुंबई महानगरपालिकेकडून सध्या करण्यात येत आहेत। परंतु आता राज्याचं पर्यावरण खातं देखील आता जागा झालेलं आहे आणि स्वतः पर्यावरण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी आता धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।